एकच दैवी शक्ती आणि एकच तो परमात्मा ज्याने निर्माण केलं आपल्याला. ही इज द वन्स अँड ही क्रिएटेड यू. आपल्याला प्रकृती म्हणजे सृष्टी आणि सृष्टीपासून निर्मित ही निसर्ग शक्ती, त्याला अनुसरून तुमचं शरीर. आत्ताच तुम्हाला 5 एलिमेंटबद्दल हलकी माहिती मिळालेली आहे. आपल्या प्रदीप कुलकर्णी सरांनी तुम्हाला सांगितलं आहे 5 एलिमेंट म्हणजे पंचमहाभूत आणि त्यातून ही निसर्ग शक्ती जी निर्माण झाली आहे ते, आणि तुमच्या शरीरात असलेले पंचतत्व पंचमहाभूत आणि ह्या शक्तीने तुमची निर्मिती झाली आहे. त्या शरीराचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. पूर्ण 9 हे जे आपले सिस्टम्स आहे ते आपल्याला अभ्यासाला आहेत. कारण अगदी सोपं आहे, अगदी सोपं कारण आहे. मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरणासहित थोडंसं समजून सांगते. हा सापळा, ये स्केलेटन है आपके सामने, है ना. जैसे फॉर एग्जांपल हमें स्केलेटल सिस्टम सीखनी है. Everyone has to learn this skeletal system. How many bones are there in your body and how you have to use it in yoga and naturopathy. है ना. This is like what? कोण म्हणतंय? आहे का आकाश? फुल स्पायनल कॉर्ड. जर तुम्हाला हे नसेल तर तुम्ही काहीच नाही, है ना, बसून राहणार. मग आपल्याला जर हे स्केलेटल म्हणजे एक उदाहरण दिलं मी, आपल्याला 9 सिस्टम शिकायच्या आहेत, तर हे मी एक उदाहरण दिलं की स्केलेटल सिस्टम समजल्याशिवाय तुम्ही योग व निसर्गोपचाराची मसाज थेरपी कशी कराल. बरोबर आहे. म्हणजे कुठले हाडं कशी असतात, कुठे पॉईंट द्यायचे आहेत, कुठे नको दाब पडायला, कुठल्या मणक्याला इजा जर झाली आहे, एखादा दाबला गेलेला आहे, कुठली नस दाबलेली गेली आहे, तर तिथे तुम्हाला कोणती थेरपी द्यायला हवी हे कळण्यासाठी शरीर तर कळायला पाहिजे की नाही. शरीर कळायला पाहिजे. कुठे कुठल्या संस्था आहेत, हार्ट कसं काम करतं आहे तुमचं, लंग्स कसं, लिव्हर कसं काम करतं आहे, युरिनरी ब्लॅडर किडनी कशी काम करते आहे. जर हेच तुम्हाला कळलं नाही तर तुम्ही थेरपीज कशाला, कोणावर, कशा देणार. शरीर कळू द्या, शरीरशास्त्र कळू द्या, विज्ञान कळू द्या आणि पॅथॉलॉजी म्हणजे रिपोर्ट आलेले तुमचे जे रिपोर्ट आहे ते कळाले की तुम्हाला व्यवस्थित आपल्या ज्या 6 ट्रीटमेंट्स आहेत ज्या तुम्हाला एकदम व्यवस्थित शिकायच्यात त्याच्यावर तुम्हाला हे छानपैकी त्या वापरता येतील. थेरपी ज्या शिकायच्या आहेत त्या पण तुम्ही आधी समजून घ्या म्हणजे शरीरावर आपल्याला काम करता येईल. मराठी कळतं एकदम व्यवस्थित, हिंदी इंग्लिश मराठी समझ में आ रही है, तुम्हाला कळतंय सगळ्यांना. दिनेश दादा ओके. आता ह्या ज्या 6 थेरपीज आहे त्याच्यामध्ये पहिली थेरपी सरांनी फक्त समजावून सांगितली. आपल्याला प्रात्यक्षिक भरपूर करायचं आहे, भरपूर करायचं आहे. सर क्या नाम है अपने, सचिन काळे सर को कॉल किया था जी, जॉइन नहीं है ना, इज ऑल्सो डॉक्टर. तर आपल्याला ह्याच्यामधून काय घ्यायचं माहिती आहे का. एक पहिली आहे मड थेरपी, है ना, म्हणजे पृथ्वी चिकित्सा. मातीचा कसा वापर करायचा आहे, पेशंटवर कोणत्या अवयवावर कसा वापर करायचा आहे आणि काय त्रास असल्यावर करायचा आहे. कळाल्याशिवाय नुसते मातीचं थपटायचे असं, कुणाला खूप अधिक काय असेल, थंडी आहे, वातविकार आहे, त्यांच्यावर माती लेपणं कराल का. माहिती पाहिजे ना काय त्रास आहे. काही त्रास माहिती नाही, तुम्ही त्यांची हिस्ट्री घेणार नाही आणि नुसतीच मड थेरपी कराल. माहिती असल्याशिवाय कधीच कुठल्याही पेशंटला कुठलीही अर्धवट आपण म्हणतो ना हळकुंडाने पिवळे झालेले डॉक्टर तुम्ही बनायचं नाही आहे. आपल्याला अगदी तज्ज्ञ, आपल्याला सर्टिफिकेट मिळतं आहे ना, निसर्गोपचार तज्ज्ञ, आहार तज्ज्ञ, योग तज्ज्ञ, पण त्याची माहिती असल्याशिवाय डायरेक्ट कुठलेही कामं आपल्याला करायचे नाही. म्हणून आपल्याला व्यवस्थितच करायचं आहे आणि ते शिकणं गरजेचं आहे. पुढची थेरपी तुम्ही शिकत आहात शरीरावर. कोणती शिकणार आहात. जलचिकित्सा. कोणीच बोलत नाही आहे. जलचिकित्सा है ना. हायड्रोथेरपी, पाण्याचा वापर कोणत्या अवयवावर कसा करायचा है ना. कटीस्नान कुणाला दिलं पाहिजे, वाफ कुणाला दिली पाहिजे. अगदी पित्त रस खवळलेला आहे ना, आग होते शरीराची, जळलेला भाग आहे, त्याला वाफ देणार का. कॉमन सेन्स आहे ना. शरीरशास्त्र अभ्यास केला ना तुम्ही की आग होते, तुमचे तिथून जळलेला भाग आहे, पोपडं निघत आहेत आणि तुम्ही तिथे वाफ देणार का.
काय करणार? थंड पाण्याचा देणार शेक की बर्फाचा शेक देणार, माती लेप देणार, काय करणार? किती आपल्या चिकित्सा आहेत वेगवेगळ्या. ॲलोवेरा जेल टाकणार, कुठल्या जेलनी थेरपी देणार आहेत, काय करणार आहात हे कळायला पाहिजे. जल चिकित्सेमध्ये तुम्हाला शरीर आहे आपलं आणि त्या शरीरावर काय कोणती चिकित्सा कशी बसेल. पुढचं आहे मॅग्नेटिक थेरपी. आता मॅग्नेट म्हणजे आपल्याला आपल्या सृष्टीने है ना, ते आपल्या आम्हाला 40 थेरपीमध्ये असं सांगितलं आहे खनिज, म्हणजे त्याला आपण खनिज जे आहे त्याच्यातनं मिळालेला हा लोह एक प्रकार है ना. लोह आणि लोहामधून सगळ्या त्या सृष्टीत मिळालेला आहे चुंबक चिकित्सा, दॅट इज मॅग्नेटिक थेरपी. आणि ती कशी सुंदर पद्धतीने अभ्यासून त्याचा कसा वापर केला पाहिजे, कोणत्या अवयवावर कोणत्या पट्ट्या लावायच्या, किती गॉसच्या लावायच्या. मॅग्नेट हे जे आहे गॉसने मोजलं जातं आणि ते आपल्याला शिकवणार आहे शरीर विज्ञान. शरीरशास्त्र म्हणजे काय आणि शरीर विज्ञान म्हणजे काय, म्हणजे ॲनाटॉमी इट मीन्स व्हॉट अँड फिजिओलॉजी इट मीन्स व्हॉट यू आर लर्निंग इन दिस सेशन. अंडरस्टूड नाउ? इट्स व्हेरी इझिएस्ट थिंग. अँड नेक्स्ट आर लाईक उपवास चिकित्सा, ते सर समजवतीलच. पुढची आहे तुम्हाला कलर थेरपी, क्रोमोथेरपी, अग्निचिकित्सा आणि ॲक्युप्रेशर थेरपी, प्युअरफुल थेरपी. कुठल्या आता ते मर्मस्पर्श म्हणजे आईने दिलेला दाब. तुम पड़ा कुठेतरी अचानक ही अगर आप कहीं गिर जाते हो है ना, तो क्या करते हो, फौरन अपना हाथ लगा लेते हो उस जगह है ना. फॉर एग्जाम्पल दीवार से टकरा गए तो क्या करोगे आप, फौरन हाथ लगा लेते हो. ये क्या हो गया पता है, दाब चिकित्सा, दैट इज कॉल्ड एक्यूप्रेशर थेरेपी है ना. प्रेशर देते हो, इमीडिएटली आपको फील आता है. अगर आप कहीं छोटे मोटी चोट लगती है तो माँ क्या करती है, आपको ऐसे पकड़ लेती है ना, उसको मायेचा स्पर्श भी कहा जाता है कि माँ के हाथ का आपको चिकित्सा यानी टच, दॅट इज मदर्स टच. आणि ही चिकित्सा अपूर्व आणि अद्भुतपूर्व आहे, ज्याच्याने बरेच रोग दूर होतात. अशी आपल्याला चिकित्सा शिकायची आहे. पण शरीर विज्ञान जाणून घेतल्यानंतर शरीर विज्ञान, शरीरशास्त्र, पॅथॉलॉजिकल रिपोर्ट्स रिडिंग हे तुम्हाला सोपं जर आलं तर ह्या सगळ्या चिकित्सा व्यवस्थित करता येणार. आता ह्याचा परिचय आणि ॲनाटॉमीचा मी परिचय देताना तुम्हाला एकदम सोप्या भाषेत सांगते. म्हणजे शरीराची रचना है ना, किती सोपं आहे. फिजिओलॉजी म्हणजे शरीरातील कार्यप्रणाली. फिजिओलॉजी म्हणजे हात चालतात ना, कर्म करतात तेव्हा माझे हात है म्हणजे काय, दिस इज माय बॉडी लँग्वेज, व्हॉट आय एम गिविंग यू अँड यू आर अंडरस्टँडिंग दॅट. सो इट इज माय बॉडी लँग्वेज अँड आय एम युझिंग माय हँड्स ऑल्सो अँड माय व्हॉइस, इवन माय टंग अँड आयज, इवन हिअरिंग यू. हे काय आम्ही काय केलं, पंचेंद्रियांचा वापर केला आहे आणि दॅट इज कम इन अ कार्यप्रणाली. फिजिओथेरपी म्हणजे काय, मला पहिला प्रश्न आहे बघा, आपल्याला सोपं आहे बरं का. 4 ऑप्शन्स येतात तुम्हाला, एका प्रश्नाला 4 ऑप्शन. इज व्हेरी इझी. आपण पहिला डायरेक्टली 10 मार्काचे प्रश्न आजच्या आज सोडून घेणार आहे तुमच्याकडनं. फर्स्ट ॲनाटॉमी म्हणजे काय, त्याच्यात येणार शरीर रचना. दिस वन इज द राइट ऑप्शन. लिखो, नोट इट डाउन. कितना इजी है. पहला ही क्वेश्चन है आपको 10 मार्क का, आपका फ्री. अब भी 10 मार्क के जो आपको एग्जाम में आने वाला है जून में. एक को आता है आपको एनाटॉमी मीन्स क्या, एनाटॉमी मीन व्हॉट डू यू मीन बाय एनाटॉमी. तर त्याच्यामध्ये लिहायचं शरीर रचना. पुढचा आहे तो फिजिओलॉजी म्हणजे काय, शरीरातील कार्यप्रणाली. तुम्ही जे हालचाल करतात प्रत्येक अवयव त्याला आपण म्हणतो फिजिओलॉजी. पॅथॉलॉजी म्हणजे काय, अरे रोगांचे कारण है ना, बदल, परिणाम आणि त्यांचे विज्ञान. शरीरामध्ये होणारा परिणाम म्हणजे आपण काय म्हणतो, असमतोलता. जो बदल झाला आहे त्याला आपण काय म्हणणार, पॅथॉलॉजी. आता योग व निसर्गोपचारात शरीर समजून घेणे का महत्त्वाचे ते थोडक्यात समजवलं होतं. आसन, प्राणायाम, मसाज करतो आपण, जलोपचार करतो, आहाराबद्दल बरीच माहिती आहे. अहो पण उपचार करताना रुग्णाची स्थिती तर समजली पाहिजे, रुग्ण कळायला पाहिजे, त्याची हिस्ट्री कळाली पाहिजे. म्हणजे जुना त्याचं जर तुम्हाला माहितीच नाही आहे तुम्हाला की त्याच्यामध्ये काय त्रास आहे, त्याची हिस्ट्रीच माहिती नाही, नुसतं ते लेपण लावत बसा तुम्ही, त्याला मसाज करत बसा. अरे जेव्हा एखादी नस दाबली गेली, मणक्याची एखादी नस दाबली गेली आहे आणि त्याच्यावर तुम्ही अजून दाब देऊन मसाज करताय, वाटोळं केस बनेल तुमच्यावर. आलं लक्षात. किती दाबलेली नस तुम्ही पुनश्च जर दाबली तर मोठा गोळ होण्याचे कारण आहे. मग तिथे कुठे प्रेशर द्यावा, कुठे देऊ नये हे आपल्याला शिकायचं आहे आणि उपचार करताना रुग्णाची स्थिती आपल्याला समजून घ्यायची आहे. पुढचं आलेलं आहे आपल्याला शरीरशास्त्राची ओळख है ना. आता तुम्ही बघा आपल्याला काय काय शिकायचं आहे, त्याचं तुम्हाला सोप्या भाषेमध्ये समजून सांगते.
एक प्रश्न येणार आहे, त्याला येणार 4 ऑप्शन आणि त्याला फक्त टिक करायचं आहे तुम्हाला, बिकॉज दिस क्वेश्चन्स आर इन MCQ टाईप अँड 50 क्वेश्चन्स आर देअर. 1 क्वेश्चन हॅज 2 मार्क्स आणि सगळ्यांना 4 ऑप्शन्स. क्वेश्चन इज व्हॉट? शरीराचे प्रमुख तंत्र, स्केलेटल सिस्टम आपल्याला शिकायचं आहे. थोडक्यात सांगते, प्रमुख हाडं शिकायचं, कवटी, मणक्याचा कणा, हां, दिस इज स्पायनल कॉर्ड, बरगड्या किती असतात? 12 आणि 12 14. सोपं. आपल्याला ते काय विचारणार माहिती का? बरगड्या किती असतात? मग ते 25, 30, 40, 50 जण किती लिहायच्या? रिब केज कितने होते हैं रिब्स? 6 पीछे 24, 24. किती सोपा प्रश्न आहे. 2 मार्क क्लिअर. हा प्रश्न येणार. ठीक आहे. 6 परीक्षा देऊन झाल्या पोरांच्या माझ्या. सेम प्रश्न, फक्त ना ते फिरवून येतात बरं का. सूरज सर, रेणुका दीदी, फिरवून प्रश्न येतात फक्त. हाँ, हाउ दे आर राइटिंग दैट क्वेश्चंस, लाइक जस्ट थोड़ा सा घुमा फिरा कर लिखने वाले आहे. स्नायू प्रणाली, पुढचं आपल्याला मी स्केलेटल सिस्टम सांगत होतो. स्नायू प्रणाली म्हणजे काय? आपल्याला मस्क्युलर सिस्टम. येस, वी आर लर्निंग मस्क्युलर सिस्टम. व्हॉट इज दॅट? हालचाल आणि त्यांची ताकद, मुवमेंट्स इन युअर बॉडी. हाऊ यू लर्न इट? 3 प्रकारे. अस्थि स्नायू म्हणजे व्हॉलंटरी, देन गुळगुळ स्मूथनेस इन युअर बॉडी. हृदय स्नायू म्हणजे आपल्याला काय करायचं? कार्डियक. इट्स रिलेटेड टू युअर हार्ट, है ना. हार्ट जवळचे आपल्याला मसल्स. स्नायू म्हणजे व्हॉट? मसल्स. ते आपल्याला शिकायचं आहे. नर्वस सिस्टम, व्हेरी इम्पॉर्टंट इज नर्वस सिस्टम. दॅट इज मेंदू, मज्जारज्जू आणि मज्जातंतू. ठीक आहे. म्हणजे संवेदना, हालचाल, मतलब ये स्किन इज द बिगेस्ट पार्ट ऑफ योर बॉडी, राइट? अंडरस्टूड? क्या है? स्किन ये सबसे, त्वचा ये सबसे बड़ा पार्ट है आपके बॉडी में, ऑर्गन है. और वो ऑर्गन अपने को किस तरीके से सीखना है, बच्चे वो तंतु कैसे है, संवेदना. टच करो, यू आर फीलिंग इट, नो, कि गर्म है, ठंडा है, थप्पड़ मारा है मैडम ने, है ना. तो इट इज़ व्हाट यू अंडरस्टूड द फीलिंग्स, एंड दैट फीलिंग्स इट कम्स थ्रू व्हाट दैट इज कॉल्ड इन मराठी मज्जा रज्जू आणि मज्जातंतू. अँड वी आर लर्निंग दॅट संवेदना, हालचाल आणि समन्वय. समन्वय कसा साधणार आहे, है ना. म्हणजे हाडांचा स्नायूंबरोबरचा समन्वय, आणि तो असला तर मग लवचिकता आणि मुवमेंट्स, है ना. आपला हात काय आहे, शोल्डर्स कशा आहेत, पूर्ण 90 डिग्रीमध्ये फिरणारा अवयव. दिस इज द ऑर्गन, है ना, ऑन योर बॉडी इज व्हाट 90 डिग्री फुल्ली रोटेट होता है. कळतं आहे ना. म्हणजे आता झालं हे नर्वस सिस्टमचा भाग. आता मेन सर्क्युलेटरी सिस्टम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट इन आवर स्टडीज इन योगा अँड नॅचरोपॅथी, है ना. वी आर ऑलवेज सीइंग, योगामध्ये नेहमीच आपण बोलत असतो. कसं बोलतो आपण की रक्ताचे संचारण शरीरभर होणे गरजेचे, कुठेच रोकथाम नको. आणि जिथे ते थांबलं की आयुष्य पण थांबतं. ते कसं बरं? ब्लॉकेजेस, राइट. अगर कहीं भी ब्लॉक होता है बॉडी में तो डॉक्टर सेज 90% है, 84% है, इतने परसेंट है, उतने परसेंट है, बाईपास सर्जरी करो, स्टेन बिठाओ, धड़ाधड़ चलो, है ना. ये करो, एंजियोग्राफी करो, एंजियोप्लास्टी करो. एंड इन आवर थेरेपी वी आर प्लॅनिंग नॉट टू बी इन द पार्ट ऑफ दॅट ॲलोपॅथी. वी शुड नॉट गो इन दॅट. हाऊ? कसं आपण ते थांबणार? तर आपलं योगा थेरपी आणि आयुर्विज्ञान याचं निसर्गोपचार काय म्हणत आहे की तुमच्या शरीरात अशा प्रकारचे कुठले आजारच उत्पन्न होऊ देऊ नये. अशा कुठल्या प्रकारचं तुम्हाला रक्ताचं कुठे ब्लॉकच येऊ नये. आणि त्यासाठी जर प्रयत्नात असू आपण आधीपासूनच निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्गाने सांगितलेल्या त्या रूल्सप्रमाणे जर जात असू तर आपल्याला तो ब्लॉकेज होणारच नाही. मग त्या प्रकारचे इलाज आपल्याला करायला गरजच पडणार नाही. म्हणून आपण निसर्गोपचार शिकत आहोत. अंडरस्टूड. आणि ती प्रणाली शिकताना हृदय व रक्तवाहिन्या आपल्याला शिकायच्या आहेत. हार्ट अँड आर्टरी वेन्स आपल्याला शिकायचं व्यवस्थित. शरीरात पोषण, ऑक्सिजनचा पुरवठा कसा व्हावा, हिमोग्लोबिन बरोबर ऑक्सिजन संपर्कात आल्यावर पूर्ण शरीरभर कसं पसरावं ते आपल्याला शिकायचं आहे ना. सिलेबस समजून सांगते, खूप सोपं आहे, बहुत इजी है. इजी बहुत, इतना एकदम टफ है ही नहीं जो हमको सीखना है, पर सीखना है. ओके. आता श्वसन प्रणाली, रिस्पिरेटरी सिस्टम इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण तुम्ही जेव्हा प्राणायाम शिकणार है ना, योगामध्ये प्राणायाम शिकणार आणि
आपल्या ॲनाटॉमीमध्ये रेस्पिरेटरी सिस्टम म्हणजे श्वसन प्रणाली, फुफ्फुस हे कसं, श्वसन मार्ग कसा, ऑक्सिजन घेणं कसं घ्यायला पाहिजे, कार्बन डायऑक्साईड कसा बाहेर टाकायला पाहिजे, है ना. मग ते आपल्याला जर घेणं आणि सोडणं व्यवस्थित आलं की मग आयुष्य वाढतं. आणि ते कसं वाढवायचं, आपलंच बरं का, फक्त आपलंच नाही, आपल्या कुटुंबातील लोकांचं आणि मग समाजाचं. आणि मग एवढ्या पेशंट्स है ना, त्यांना नव्हतं माहिती कसा श्वास घ्यावा, कैसे छोड़ना है, कैसे निकालना है, सास उनको पता ही नहीं है. हम सिखाएंगे, है ना. तो हमने अगर बता दिया तो यू आर द नॅचरोपॅथिस्ट अँड यू आर द निसर्गोपचार तज्ञ. पुढची प्रणाली आपल्याला जे शिकायची आहे ती डायजेस्टिव्ह सिस्टम. निसर्गोपचारात ॲनाटॉमी म्हणजे शरीरशास्त्रातील डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजेच पाचन प्रणाली खूप महत्त्वपूर्ण आहे. कारण निसर्गोपचारात काय आपलं स्लोगन आहे, आहार ही औषध है. और एक स्लोगन क्या है मैडम, नेचर इज अ डॉक्टर. दिस इज आवर स्लोगन. क्या है कि निसर्ग ही एक बहुत बड़ा डॉक्टर है ना. तो हे कसं आपल्याला समजायचं, कसं शिकायचं आपल्याला. जर निसर्गच डॉक्टर आहे, जर औषधच म्हणजे कशी आहे ती औषधं नेचरमधून मिळत आहेत आणि औषधाशिवाय पण आपण काय करणार, आहारातून असं काय मिळणार शरीराला की त्या औषधांची आपल्याला गरजच नको पडायला. अशी आपण डायजेस्टिव्ह सिस्टम म्हणजे आपली पाचन प्रणाली. तुम्हाला एक मी अनुभव सांगते. अपने ऋषि मुनि सूफी संत है ना, जो हमारे पूर्वज होकर गए हैं, कैसे जिए वो लोग, कैसे जिए. 200-300 वर्ष आयुष्य असायचं त्यांचे, 100वरतीच पार. अरे दगडं खाल तर पचवाल अशी त्यांची शक्ती है ना. काय होतं हो त्या काळात है ना, असं हे हायब्रिड त्या प्रकारचं खाणं, कसं ते जीणं नव्हतंच. एकदम सात्विक आहार आणि नसू दे ना काहीच है ना, नसू द्या ते तर असे काय म्हणतो आपण जडीबुटी, त्यांच्यावर सुद्धा त्यांनी आयुष्य जगलं आहे. नसावं त्या काळात, नसावंच होतं. मांसाहारही होताच. बोलणारी लोक काही बोलतील, हां आहेत तोंड त्यांना बोलतील. परत माझं ते वाक्य येतच ना मग त्यांना काय, अर्ध्या कुंडाने पिवळी झालेली माणसं जी आहेत ती बोलायला काय पण बोलतील. आपली जी जुनी पद्धत आहे, संतांनी, आपल्या ऋषीमुनींनी, सुफी संतांनी दिलेला जो वारसा आहे ते परीस आहे. आणि ते आपल्याला योग व निसर्गोपचाराचा प्रचार प्रसार सर्वांपर्यंत पोचवावा. आणि आहार हे माध्यम त्याला एक महत्त्वपूर्ण कि काहीही पचवा अशी आपल्याला आपली पाचन क्षमता बनवायची. ऐसा हमारे डाइजेस्टिव सिस्टम हमको बनाना है. जो भी आता है पचा कर दिखाओ तो तुम्हारा सिस्टम है ना. क्या टाइम पे खा रहे हो, क्या नहीं खा रहे हो बताओ. कल ऐसी तूफान सर्दी हो गई थी एक ही दिन में कि बात करने की ताकत है. आई एम सिटिंग इन फ्रंट ऑफ यू 1 hour, आई एम टॉकिंग. वमन प्रक्रिया आय डिड इट इन द मॉर्निंग. काल रात्री मला वाफ घ्यावी लागली. खूप पावसात तिकडे तिकडे भरपूर कामं चालू आहेत माझी. 1 मिनटं श्वास घ्यायला वेळ नाही. खतरनाक. देतो देवशक्ती देतो तशी. कशी, नैसर्गाबरोबर राहिला तर निसर्ग तुम्हाला शक्ती देणारच आहे. आणि आपल्याला योगशक्तीमध्ये काय मिळालेलं, वमन प्रक्रिया म्हणजे आपण मिठाचं पाणी कोमट करून भरपूर पियाल्यानंतर ते काढल्यानंतर पूर्ण कफ पण गेला. आणि मी बोलते तुमच्यासमोर धडाधड 1 तास काय 4 तास बोलू शकेल. अभ्यास पाहिजे त्याला ना, अभ्यास पाहिजे, पुस्तकी वाचन पाहिजे. आणि तेच परत मला सांगायचं आहे की आहार ही औषध आहे अँड नेचर इज अ डॉक्टर. नेक्स्ट आपल्याला घ्यायचं आहे उत्सर्जन प्रणाली. इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. उत्सर्जन प्रणालीमध्ये मूत्रपिंड, त्वचा, फुफ्फुसे येणारच है ना. त्वचा मी काय म्हटलं सगळ्यात मोठा ऑर्गन ते येणारच. फुफ्फुस म्हणजे का बरं आपण घेतलं, रेस्पिरेटरी सिस्टमला मिक्स केलं आहे. आणि मूत्रपिंड, जलतत्व नाभीखाली जे आहेत दॅट इज किडनी आणि आपल्याला युरिनरी ब्लॅडर यांच्याविषयी माहिती मिळणे गरजेचं आहे. तुम्ही बघताय आता सध्याच्या काळामध्ये डायलिसिसचं प्रमाण वाढलेलं आहे है ना. आप लोग नोट कर रहे हो कि अभी फ़िलहाल डायलिसिस का सिस्टम बहुत बड़ा है हमारे. हमने बहुत अभी पेशेंट तो घर के भी पेशेंट देख पा रहे हैं. मेन है आप लोगों को यकीन नहीं आएगा कि दैट यूरिनरी सिस्टम अगर हमारा प्रॉपरली वर्क कर रहा है ना. बहुत सारे कारण होते हैं कि जिसकी वजह से वो इम्बॅलन्स होता है और उसको प्रॉपर करने का तरीका भी हमारा नॅचरोपॅथी शिकवता. आम्हाला ते शिकायचं आहे त्याच्यामध्ये उत्सर्जन प्रणालीमध्ये. पुढची सिस्टम घेणार आपण एंडोक्राइन है ना. त्याच्यामध्ये अंतःस्रावी ग्रंथी यू नो मेनी ग्लँड्स आर देअर यू नो ना. ते आहे इथे काय आहे ॲड्रिनल घेणार, मग थायरॉइड ग्लँड घेणार, पॅनक्रियासला तुम्ही काय किती ग्लँड्स आहेत त्या सगळ्या ग्लँड्सचा अभ्यास झाला पाहिजे. कुठून कुठली ज्यूसेस सिक्रेट होता है, कौन सी है ना ग्रीवा अपन जो देते हैं जहाँ से कौन सी ग्लैंड से क्या सीक्रेट हो रहा है, कौन से जूस आ रहे हैं
अगर उसका आपको आइडिया आ जाता है तो डेफिनेटली यू विल बी वेरी लाइक आप गर्दन पे गले में कोई भी एक हाथ पॉइंट दबा देते हो, गलती से भी रॉन्ग पॉइंट दबा देते हो तो इट इज़ dangerous for the patient, and we should be very careful while using neck as a therapy on that part for therapy. So be very careful, and how you should be careful that I am going to teach you in that session that will be called Antarsravi Granthi and endocrine system. And last one त्वचा संवेदना प्रणाली. अभी मैंने बात करते हुए बताया था ना, नाखून और बाल. नाखून और बाल क्या है? इट्स लाइक हम उसको काटते हैं, तकलीफ होती है? नहीं. बालों को काटते हो, कुछ तकलीफ होती है? नहीं होती है. दैट आर व्हाट थिंग्स आर देयर इन योर बॉडी. कुछ बॉडी में ऐसी चीज़ें हैं कि जो कैल्शियम जो मतलब ऐसे है कि दैट इज योर थिंकिंग फॉर द ब्यूटी पार्ट, इज नॉट एट ऑल रिलेटेड टू दैट. अनवांटेड थिंग्स इज रिमूव फॉर योर बॉडी, है ना. वो तो सिर्फ ऐसी चीज़ें हैं जो हमारी बॉडी से बाहर आ रही हैं. आप नाखूनों को काट रहे हो, वैसे मुझे वक्त नहीं मिलता, बट वो नाखूनों को काट रहे हो, बालों को सिस्टमेटिक रख रहे हो. आई डोंट हैव टाइम. ठीक है. एंड तो ये नेचुरल चीज़ें ऐसी होती है कि जो आ रही है, एंड इट इज़ अ पार्ट ऑफ व्हाट इज इंटेग्युमेंटरी सिस्टम. त्वचा आणि संवेदना प्रणाली. संवेदना म्हणजे काय सगळ्यांना कळतं आहे? दिनेश जगतापजी, रेणुकाजी, आकाश, सुरेश पाटील. ओके, आय कॅन सी यू. तर आपल्याला त्वचा ही संवेदन प्रणाली शिकणं खूप गरजेचं आहे. येस सर. भगवान सर. येस. आणि शरीर विज्ञानात आपल्याला काय शिकायचं आहे? सोपं आहे. आपल्याला खूप मस्तपैकी ते शिकून घ्यायचं आहे आणि ते कामी येणार, आपल्याला खूप कामी येणार आहे. आता ह्याच्यामध्ये आपण याला अटॅचमेंट करणं कशाला? योग व निसर्गोपचार आणि आपलं शरीर विज्ञान. ठीक आहे. आपण भाग घेणार. शरीर विज्ञान घेतलं की त्याच्याबरोबर श्वसन कुणाशी संबंधित आहे? प्राणायाम, है ना. रिस्पायरेटरी सिस्टम, इट इज व्हेरी मच रिलेटेड टू युअर प्राणायाम. श्वसनाची प्रक्रिया म्हणजे श्वास घेणं, इनहेलेशन आणि एक्सहेलेशन. हाऊ विल डू इन अ प्राणायाम? ऑक्सिजनाचा पुरवठा वाढतो, नर्वस सिस्टम शांत होते आणि आपल्याला तणाव कमी होतो. दॅट विल लर्न इन दॅट नाईसली. ओके. तर हे झालं श्वसन. पुढचं मी खूप एकदम व्यवस्थित सांगितलं होतं. लाईक अशोक पाटलांचं आता आपल्याला आसनं शिकवणार आहेत, है ना प्राध्यापक सर. आसन इट इज व्हेरी मच रिलेटेड टू रक्ताभिसरण, हां, ब्लड सर्क्युलेशन. इट इज व्हेरी मच रिलेटेड टू युअर आसना, व्हॉट यू आर डुईंग इन दॅट ऑल टाईप ऑफ आसनास. नाव पचन प्रणाली, डायजेस्टिव्ह सिस्टम. आय एम टेलिंग यू, काचं खायची लोक, दगडं खायची, मांसाहार करायची, कच्चही खायची आणि जगायची. 20-20 दिवस माणूस जिवंत राहू शकतो काहीच न खाल्ल्याशिवाय. कुछ भी नहीं खाकर भी आप 20 दिन जिंदा रह सकते हो. दॅट एनर्जी इज इन युअर बॉडी. हाऊ? तुमच्याकडे ते काय आहे? फायबर्स आहेत आतमध्ये, आहे ना, वेगवेगळ्या प्रकारचे रस आहेत, 7 धातू आहेत, है ना, धातू आहे. परत जे आपण म्हणतो फायब्रॉइड, है ना, लाईक हे आहेत, चरबीच्या गाठी आहेत, त्या वितळतात आतमधल्या, त्या वापरल्या जातात आणि त्या आपल्याला पचन प्रणाली, आहाराशी संबंधित आणि आपल्याला शिकायचं आहे डाइजेस्टिव सिस्टम. इट इज़ वेरी रिलेटेड टू डाइट. एंड मैं हमेशा वापस दोबारा बोलती हूँ, आहार ही औषध है. नेक्स्ट, योग्य आहारामुळे पचन सुधारतं. निसर्गोपचारातील सात्विक आहार पचन संस्थेला अगदी विश्रांती देत आहे. आणि मग पुढे काय? स्नायू आणि हाडं. दॅट इज कॉल्ड स्केलेटल सिस्टम. पण स्नायू आणि हाडं इट इज व्हेरी मच रिलेटेड टू योगासना, है ना. इलॅक्ट्रिसिटी वाढवण्यासाठी काय करणार आहे तिथे आपण? योगासनामध्ये शरीराची लवचिकता वाढवायची आपल्याला, है ना, शरीराची लवचिकता वाढवायची आहे. आणि निसर्गोपचारातील सूर्यस्नान, मातीचे उपचार हाडे आणि सांधे मजबूत करतात. इट इज फॉर युअर बोन ऑल्सो, फॉर युअर मसल्स ऑल्सो, अँड दॅट मेक्स यू व्हेरी पॉवरफुल अँड स्ट्रॉंग. सो वी आर गोइंग टू लर्न इट. स्नायू आणि हाडे, it is in a skeletal system and it is very much related to your yoga therapy. Of course, it is correlated with the naturopathy. चौथा भाग आहे पॅथॉलॉजी. अरे मी तुम्हाला तेच सांगते, रोग म्हणजे काय. तुम्हाला जर तेच माहीत नसेल तर तुम्ही कुणावर उपचार कसा करणार बरं? शरीरामध्ये जी असमतोलता निर्माण झालेली आहे, है ना, शरीरामध्ये 5 तत्व जे पंचमहाभूत आहे त्यामध्ये कमी जास्तपणा जो आलेला आहे तो
सातत्यपूर्ण, नियमित आणि आपल्याला काय करायचं, समतोल करायचा आहे. आणि ते करण्यासाठी रोग म्हणजे काय ते कळायला पाहिजे. शरीरातील सामान्य रचना कळाली पाहिजे आणि त्या कार्यात तुमचा काय बदल झाला. मी काल तर याची दळणवळण कामं करत होती, थंडी, ताप भरला, खोकला आला, अशी गळ्यासारखी झाली. वमनक्रिया केली, 10-15 कामं अजून करून आली. ठीक आहे. काय झालं, अरे कफ होता सगळा साचलेला. आणि कफ कसला आहे, तो आपण काय म्हणतो, माती तत्वाशी जुळलेला. आणि तो माती तत्वाशी जुळलेला आहे. आणि कसं तो जड आहे. आणि जड असल्यामुळे शरीर काय होतं,